28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वरोती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा ईद मेळावा, अनेक युवकांचा पक्षप्रवेश। डहाणू तालुक्यातील वरोती येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या वतीने ईद निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डहाणू तालुका यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमादरम्यान विविध गावांतील युवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली। कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा पक्ष राहिला आहे। समाजसेवा करताना कार्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष पांडुरंग बेलकर यांनी डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा केला। विविध गावांतील युवक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात सहभागी होत असून आगामी काळात ग्रामीण भागात पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमादरम्यान वरोती व कासा ग्रामपंचायत हद्दीतील काही ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। पक्षात प्रवेश करणाऱ्या नव्या सदस्यांचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर, नलावडे, तालुका अध्यक्ष विपुल राऊत, जितू पटेल, यतीन नम, सुदाम कदम, महिला पदाधिकारी स्वाती राऊत, ज्योती उमतोल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट। तुमचे प्रतिनिधी असतील तेव्हा तुमच्या कामाला त्या ठिकाणी प्राथमिकता मिळेल। असं नसतं का जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजनामध्ये ज्या वेळेला आपण बसतो कामाचं नियोजन करायला, त्यावेळेला त्या ठिकाणी समजा आता आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी जवळपास 500 कोटी 800 कोटी असे येतात वार्षिक। त्याच्यामध्ये आदिवासी उपयोजनेचे येतात, त्या ठिकाणी बाकीचा जनरल फंड येतो आणि त्याच्यात सगळ्यांचीच मागणी असते संपूर्ण जिल्ह्याची। आणि त्यावेळेला जर आपल्याला 100 रुपयामध्ये जर 10 लोक मागत असतील तर 10 लोकांना 100 रुपये देता येत नाही। 10-10 रुपये देऊन कामं होत नाही। एखाद्याला 50, एखाद्याच्या वाटेत येते, एखाद्याचे 25। तर त्यावेळेला आपला आवाज एवढा मोठा पाहिजे का पहिला विचार आपला झाला पाहिजे आणि त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपली संघटना मोठी पाहिजे, आपली शक्ती मोठी पाहिजे। मी अनेक वर्ष जसं इकडे उल्लेख झाला, मी जवळपास 80 पासून राजकारण बघतो। 83 ला मी युवकचा अध्यक्ष झालो होतो। एक काळ असा होता का प्रेमाने सगळी कामं चालायची, पक्ष विपक्ष। त्यावेळेला मुख्य इथे शिवसेना हा विरोधी पक्ष होता, काँग्रेस हा मेन पक्ष होता, पण तिथे वैयक्तिक पातळीवरती कुठे संपर्क ठेवला तर आपल्याला उद्या कोण पंचायत समितीसाठी पाहिजे, कोण जिल्हा परिषदेसाठी पाहिजे उमेदवार, हे आपल्या डोळ्यासमोर येणार। फक्त मला एका प्रमुख कार्यकर्त्याने एवढंच सांगायचं, कोणालाही शब्द देऊ नका का तू माझा उमेदवार, तुमच्यापैकी माझा उमेदवार हे ठेवा। कारण काय होते, नाहीतर लोकांचा एक प्रेस्टिज इश्यू होतो, कारण मला सांगितलं ना मला तिकीट दिलं नाही। आता सांगायचं नसते, वेळेवरती आपल्याला शेवटी उमेदवारी देताना आपण सगळा आढावा घेत असतो का जो कॅन्डिडेट आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा कसा मिळेल किंवा त्याची नाती गोटी त्याच्या बरोबरचा जो कार्यकर्ता वर्ग आहे तो आपल्याला निवडणुकीला तो उपयोगी पडणार आहे का दुसरा आपला कार्यकर्ता तो पडणार, आणि त्यांच्यामध्ये एकमत कसं होईल हा प्रयत्न आपला असतो। ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि म्हणून त्या ठिकाणी संघटनेचं काम हे आपलं चालत राहील। पदाधिकारी आपल्या परीने प्रयत्न करत राहतील, पण तुम्ही सगळ्यांनी तुम्ही किती मोठे होणार। मी नेहमी सांगतो, संघटनामध्ये काम करणारा कार्यकर्ता किती मोठा होणार हे त्याने बघितलं पाहिजे। मोठ्या होण्यासाठी काय करायचं असते, मोठ्या होण्यासाठी त्याने कुठेही भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा नसतो, कुठेही जाऊन कोणाला अडून त्याच्याकडनं पैसे काढवायचे नसतात। त्याने लोकांच्या कामासाठी धावायचं असते, लोकांसाठी त्याने उभं राहायचं असते। एखादा कुठे आजारी असेल त्याला मदत मिळवून द्यायची असेल, हॉस्पिटलला न्यायचं असेल, त्याच्यासाठी आपल्या लोकांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करायचं असेल, त्याची कामं असतात, तहसील कचेरीची कामं असतात, वेगवेगळी कामं असतात, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे, त्याच्यासाठी त्याने धावायचं असतं। आणि ते करत असताना हा जो पदाधिकारी वर्ग आहे ही तुमची शक्ती आहे, ती कधीही तुमच्यासाठी उभी राहणार आहे, तुमच्यासाठी धावणार आहे। मग आता डहाणूचं काम असेल, आम्ही मंडळी आहोत, विपुल आहे तिथे, विपुलशी संपर्क साधला त्या ठिकाणी त्याचा चांगला नेटवर्क आहे काम करण्याचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, ते करता येईल। महिला आहेत त्यांनी स्वतःच्या माध्यमातून पुढे जावं, अशोक भोईर वगैरे सगळे त्या ठिकाणी तयार झालेले कार्यकर्ते आहेत।
कुठल्या ठिकाणी, कारण कसं असते अनेक सामान्य माणसाला हे माहिती नसते का माझं काम हे कसं होईल. तो बावचळून जातो की माझं अमुक एवढंसं काम आहे, होत नाही. पण होत नाही म्हणजे आपण त्या पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे किंवा कुठल्या विभागाकडे गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपले हे प्रमुख कार्यकर्ते आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही मंडळी आहोत. कुठे गरज असेल फोन करायचे, कुठे पोलीस स्टेशनला सांगायचं असेल त्याच्यासाठी आम्ही बसलेलो का अन्याय होणार नाही हे बघण्यासाठी. आता तर पोलीस विभाग आपण बरोबर घेतलेला आहे, काहीच अडचण नाही आणि तुम्ही सगळे त्यांना जवळून ओळखतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात आपण ठेवायच्या आहेत. संघटना ही आपल्या माध्यमातून आपल्याला वाढवायची आहे म्हणजे लोक जोडायची आहेत आणि लोक जोडून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळीकडे आपले उमेदवार जे आपण ठरवू ते आपण कसे निवडून आणू त्याचं आतापासून नियोजन करायचं आहे. आणि ते करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर हा ठाणे ग्रामीण हा एक काळ आपला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मी ठाणे ग्रामीणचा 13 वर्ष अध्यक्ष होतो आणि त्या ठिकाणी 4 आमदार आपले होते आणि जिल्हा परिषद आपल्याकडे होती. अनेक पंचायत समित्या डहाणूसह आपल्याकडे होत्या. आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे.